हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। समूहदर्शक शब्दांच्या जोड्या लावा। उंटांचा, नोटांचे, गुरांचा, द्राक्षांचा। तर समूहदर्शक शब्द सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत। प्रत्येक एक्झामला यातून क्वेश्चन विचारण्यात येतो। तर उंटांचा काय असतो? तांडा असतो। नोटांचे पुडके, गुरांचा, गाईगुरांचा कळप आणि द्राक्षांचा घड। 2, 1, 4, 3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। उंटांचा तांडा, नोटांचे पुडके, गुरांचा कळप, द्राक्षांचा घड। ढीग कसला असतो? तर नारळांचा ढीग, कलिंगडांचा ढीग। आणखी कोणते आहेत इम्पॉर्टंट समूहदर्शक शब्द? तर फुलांचा काय असतो? गुच्छ असतो। फळांचा घोस असतो। वेलींचा कुंज असतो। केळ्यांचा लोंगर असतो। काजूंची गाठण असते। उसांची मोळी असते। त्यानंतर जहाजांचा काफिला असतो। विमानांचा ताफा असतो। ताऱ्यांचा पुंजका असतो। फुलझाडांचा ताटवा असतो। हे सर्व समूहदर्शक शब्द तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, ऋतुचक्र हे ललित लेखन कोणाचे आहे? दुर्गा भागवत, शिरीष पै, सरोजिनी बाबर, इरावती कर्वे। ऋतुचक्र, तर ऋतुचक्र दुर्गा भागवत, ऑप्शन ए। त्यानंतर लास्ट इयर एक्झामला इरावती कर्वे यांच्या ग्रंथांवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता। तर यांचे ग्रंथ आहेत गंगाजल, भोवरा आणि परिपूर्ती। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता मारुती शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे? वायुपुत्र, पंचानन, पवनपुत्र की हनुमान? मारुती शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, तर मारुती म्हणजे वायुपुत्र, पवनपुत्र हनुमान। पंचानन म्हणजे काय असते? तर पंचानन सिंहाचा समानार्थी शब्द आहे। सिंहाचे समानार्थी शब्द पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतात। सिंह म्हणजे पंचानन, वनराज, केसरी, मृगेंद्र, मृगराज। ठीक आहे। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, सर्वांनी बेसावध राहून काम करू नये अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। बेसावधचा विरुद्धार्थी शब्द अल्लड, सावध, अतिसावध की असावध? तर बेसावध, सावध, ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन, अमृतानुभव ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? संत ज्ञानेश्वर, योगी चांगदेव, निवृत्तीनाथ की मुकुंदराज? तर अमृतानुभव संत ज्ञानेश्वर, ऑप्शन ए। आणखी कोणत्या रचना आहेत संत ज्ञानेश्वर यांच्या? तर अमृतानुभव, भावार्थ दीपिका, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, त्यानंतर चांगदेव, पासष्टी, या सर्व रचना आहेत संत ज्ञानेश्वर यांच्या। नेक्स्ट क्वेश्चन, शाश्वत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा। क्षणभंगूर, क्षती, रुदन की अशाश्वत? शाश्वतचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? क्षणभंगूर, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन, संजयराव अक्षरशत्रू आहेत अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा। अक्षरशत्रू म्हणजे काय? ज्याचे अक्षर दुश्मन आहे तो बुद्धिमान, निरक्षर की अहंकारी? तर अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर, ऑप्शन सी। पुढचा प्रश्न, सुतोवाच करणे या वाक्यप्रचारासाठी समानार्थी वाक्यप्रचार कोणता आहे? मूग गिळणे, संगनमत करणे, ओनामा करणे की पाणी पाजणे? तर सुतोवाच करणे म्हणजे ओनामा करणे, ऑप्शन सी। मूग गिळण्याचा अर्थ काय असतो? तर काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे म्हणजेच मूग गिळणे। पाणी पाजणे, हरवणे, पराभव करणे, मात करणे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता शब्द उग्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भयंकर, भकास, भयानक की भैसूर? उग्रचा समानार्थी नसलेला शब्द, तर उग्र म्हणजे भयंकर, भयानक, भैसूर, भकास येणार नाही, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा। हल्ला, माघार, रुबाब, नम्रता, हर्ष, अहर्ष, सरस, निरस। विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी, तर हल्ला, माघार विरुद्धार्थी आहे, रुबाब, नम्रता विरुद्धार्थी आहेत, सरस, निरस सुद्धा विरुद्धार्थी आहेत। हर्षचं विरुद्धार्थी अहर्ष असते का? तर हर्षचं विरुद्धार्थी दुःख येईल, ऑप्शन सी येईल तुमची चुकीची जोडी। हर्ष, अहर्ष असं येत नाही। नेक्स्ट क्वेश्चन,
अखंड शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अत्रुटित, खंडित, तदाकार की संपूर्ण? तर अखंड, खंडित, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अखंडचा विरुद्धार्थी शब्द खंडित. नेक्स्ट क्वेश्चन. मुलगा, घोडा व कुत्रा या पुल्लिंगी नामांना कोणता प्रत्यय लागून स्त्रीलिंगी रूप बनते? उ, आ, ए की ई? या नामांना कोणता प्रत्यय लागला तर स्त्रीलिंगी रूपे बनतील? तर मुलगाचं स्त्रीलिंगी येईल मुलगी, ई प्रत्यय लागेल, घोडा, घोडी, ई प्रत्यय, कुत्रा, कुत्री, ई प्रत्यय, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. या नामांना ई प्रत्यय लागला तर त्यांचं होते स्त्रीलिंगी रूप. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते नाम नेहमी अनेक वचनी आढळते? पण त्या नद्या, डोहाळे की झरे? नेहमी अनेक वचन आढळणारं नाम. तर पणत्या अनेक वचनी आहे, एकवचनी येईल पणती, नदी, नद्या, झरा, झरे. डोहाळे असते तुमचं नेहमी अनेक वचनात, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डोहाळे एकवचनी व अनेक वचनी सेम असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ की अपूर्ण भविष्यकाळ? तो मुलगा खेळत आहे. तर खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे, सो चालू वर्तमान काळ येईल. चालू वर्तमान काळ म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन बी. पूर्ण वर्तमान काळात काय येईल हे वाक्य? तर तो मुलगा खेळला आहे. अपूर्ण भूतकाळातलं वाक्य काय येईल? तो मुलगा खेळत होता. आणि अपूर्ण भविष्यकाळ? तर तो मुलगा खेळत असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक वचन व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती? भाषा, पूजा, दिशा, वीट, वेल, चूक, घर, पुस्तक, फूल, सासू, जाऊ, पिसू. एक वचन व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे. तर सासू, सासवा, जाऊ, जावा, पिसू, पिसवा, घर, घरे, पुस्तक, पुस्तके, फूल, फुले, वीट, विटा, वेल, वेली, चूक, चुका. ती भाषा, त्या भाषा, ती पूजा, त्या पूजा, ती दिशा, त्या दिशा. एक वचन व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे येतील भाषा, पूजा, दिशा. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नरेश, सारंग, केसरी की भानू? सिंहचा समानार्थी शब्द मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. तर याच व्हिडिओत आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. सिंहचे समानार्थी शब्द पंचानन, वनराज, मृगराज, केसरी, मृगेंद्र. ऑप्शन सी तुमचं करेक्ट आन्सर. नरेश म्हणजे काय? राजा, नृप, नृपती, भूपेंद्र. सारंग म्हणजे हत्ती, नाग, गज, कुंजर. भानू म्हणजे सूर्य, सूर्य, भास्कर, सविता येईल, रवी येईल, त्यानंतर मित्र येईल, आदित्य येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. समास ओळखा. पंचारती, बहुव्रीही, द्वंद्व, द्विगु की अव्ययी भाव? तर पंचारती म्हणजे 5 आरत्यांचा समूह. पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला आहे. कोणता समास येईल? पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो. तर द्विगु समास असतो. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पंचारती 5 आरत्यांचा समूह, त्यानंतर पंचवटी 5 वडांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह, सप्तरंग 7 रंगांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. हे सर्व आहेत द्विगु समास. पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दांतून समूह दर्शवलेला असतो. ठीक आहे. बहुव्रीही समासाची उदाहरणे सांगा. तर लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो, तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. त्यानंतर वक्रतुंड, वक्र आहे तोंड ज्याचे तो. गणपती, तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. त्यानंतर निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो. शंकर, त्यानंतर लंबोदर, जितेंद्रिय. ही सर्व आहेत बहुव्रीही समासाची उदाहरणे. द्वंद्व समासात काय येते? बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, विटी दांडू, विटी व दांडू, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, आई वडील, आई आणि वडील, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, पाप पुण्य, बरे वाईट, खरे खोटे. हे शब्द येतील द्वंद्व समासामध्ये. अव्ययी भाव समास तर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द असतात. आजन्म, आमरण, प्रतिक्षण, यथावकाश, यथाविधी, त्यानंतर प्रतिदिन, प्रतिवर्षी. हे शब्द आहेत अव्ययी भाव समासाची उदाहरणे.
त्यानंतर आणखी कोणते शब्द असतात अव्ययीभाव समासात? तर घरोघरी, दारोदारी, पानोपानी, गल्लोगल्ली, जागोजागी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विरुद्धार्थी शब्द सांगा. अग्रज, प्रथम, अनुज, नायक की अग्रजा? तर अग्रज म्हणजे काय असते? तर अग्रज म्हणजे आधी जन्मलेला म्हणजेच मोठा भाऊ. विरुद्धार्थी शब्द येईल अनुज. अनुज म्हणजे लहान भाऊ. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध पक्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? वद्य पक्ष, सापेक्ष, निरपेक्ष की अपक्ष? शुद्ध पक्षाचा विरुद्धार्थी शब्द. तर शुद्ध पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष. विरुद्धार्थी शब्द येईल वद्य पक्ष. ऑप्शन ए. वद्य पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समानार्थी शब्द सांगा. कावळा, काक, अंडज, विहंग की खग? कावळ्याचा समानार्थी शब्द. तर कावळा म्हणजे काक, वायस, एकाक्ष. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अंडज म्हणजे पक्षी, विहंग पक्षी, खग पक्षी. पक्षीचे समानार्थी शब्दसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतात. आणखी कोणते शब्द असतात पक्षीचे समानार्थी शब्द? तर एकदा एक्झामला विचारण्यात आलं होतं दात. दातचा समानार्थी शब्द पक्षी. ब्राह्मण समानार्थी शब्द पक्षी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विशेषण सांगा. मंदा ही हुशार मुलगी आहे. मंदा ही आहे की हुशार? विशेषण काय आहे? तर मुलगी कशी आहे? हुशार आहे. मुलगी नाम आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगितले हुशार या शब्दाने. सो हुशार येईल तुमचं विशेषण. ऑप्शन डी. या वाक्यामधली नामे कोणती आहेत? तर मंदा नाम आहे, मुलगी नाम आहे, मुलगी सामान्य नाम आहे, मंदा विशेष नाम आहे. ठीक आहे. आणि विशेषण येईल हुशार. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.